संत तुकाराम महाराज गाथा अभंग क्रमांक 113। अभंग। पंढरीचा महिमा देता अनेक उपमा, असा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे। आहे ती सकळ तीर्थे काळे देती फळ, तुका मने पेठ भूमीवर हे वैकुंठ। ओळ क्रमांक 1। पंढरीचा महिमा देता अनेक उपमा, म्हणजेच पंढरपूर या तीर्थक्षेत्राचा महिमा सांगण्यासाठी जितकं बोलावं तितकं कमी आहे। या पुण्यभूमीला कोणत्याही उपमेने मर्यादा घालता येत। उदाहरण, जसं गंगामाईचे महात्म्य सर्वांनी ऐकले आहे किंवा काशीची पुण्यता मानली जाते, तशीच पंढरपूरची महती सांगायला शब्द अपुरे पडतात। एखादा भक्त म्हणतो, मी 4 धाम फिरलो, पण मन जिथं भरून आलं ते फक्त माझी पंढरी, पंढरीतच मन रमतं। ओळी क्रमांक 2। असा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे। म्हणजे पंढरपूर सारखे दुसरे कोणतेही ठिकाण नाही जिथे देव स्वतः उभा राहून भक्ताची वाट पाहतो। उदाहरण, पुंडलिकाच्या भक्तीमुळे श्री विठोबा स्वतः घराबाहेर थांबून राहतो। उभ्या काव्यांबर हात कमरेवर, हीच तर पंढरीची महानता आहे। कोणत्याही मंदिरात देव उभा मिळत नाही, तो मात्र येथे उभा आहे, फक्त भक्तांसाठी। ओळी क्रमांक 3। आहे ती सकळ तीर्थे काळे देती फळ। म्हणजे बाकी सर्व तीर्थक्षेत्रे पापांचा काळवा घालून मग फळ देतात, पण पंढरपूर तर स्वतःच फळ आहे। उदाहरण, काशी, प्रयाग, रामेश्वर हे तीर्थक्षेत्र स्नान करून व्रत करून मग पुण्य फळ देतात, पण पंढरपुरात भक्ताच्या भावावर आणि निष्ठेवर फळ मिळते। गरीब भक्त, अश्रूंनी वाहिलेला ओवाळा, हातात तुळशीची माळ, हेच तिथे मोठं कर्म मानलं जातं आणि पुण्य मानलं जातं। ओळी क्रमांक 4। तुका मने पेठ भूमीवर हे वैकुंठ। तुकाराम महाराज म्हणतात की ही पंढरी म्हणजे वैकुंठच जमिनीवर उतरलेलं आहे। उदाहरण, जे भक्त गंगेच्या तीरी वैकुंठाच्या वाट पाहतात, त्यांनी एकदा तरी पंढरपूर येऊन पाहावं, कारण इथं विष्णू स्वतः पृथ्वीवर उभा आहे। पुंडलिकाच्या प्रेमामुळे तो स्वर्ग सोडून जमिनीवर आला आहे, हेच खरे वैकुंठ आहे। यावरून असा उपदेश येतो की पंढरपूरची महती वाणीने सांगणे अशक्य आहे। जगात कुठेही देव भक्तासाठी उभा मिळत नाही, तो फक्त पंढरीत आहे। इतर तीर्थात विधी किंवा कर्म आवश्यक असते, पंढरी भावाची गरज पाहते। विठोबा हे प्रेमाचे रूप आहे, जो भक्तासाठी वैकुंठही सोडतो। तुकाराम महाराज सांगतात, पंढरपूर हे पेठ नव्हे, ते पृथ्वीवरची वैकुंठ आहे। पंढरी ही भावना आहे, जिथं जातो तेव्हा पाय नव्हे आत्मा वागतो, आणि विठोबा तो तर आपल्या भक्तातूनच अंतःकरणात उतरलेला जातो। जय जय रामकृष्ण हरी। मित्रांनो, रामकृष्ण हरी। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपल्या बेल आयकॉनला नक्की दाबा, जेणेकरून आपण जे व्हिडिओ टाकेल ते तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल। धन्यवाद।